संपतराव गाडे पाटलांचा, अरे संपतराव आगे बढ़ो। या गुणाजीराव, अहो तुमचीच वाट पाहत होतो। या पेटा बांधून घ्या। हो हा? म्हणजे जयंत ही उडी घातलेला व्यक्ती तुम्ही कधी पाहिला होता का? जानू निघायचं का? हा सगळा काय प्रकार आहे जय? जयंत हे कपडे तुझ्या गाडीच्या डिक्कीत कसे आले हे आत्ताच्या आत्ता कळायला हवंय मला। संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव पाटलांचा, गुणाजी भालेरावांचा, गुणाजी भालेरावांचा, संपतराव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आई नमस्कार करतो। आयुष्यमान भाग्यवान भव यशस्वी भव। अरे हा मस्त। बैठलंस काय पूर्वी, तुझे पाय या घराला लागले आणि या दोघांची युती झाली। आता बघ या युतीमुळं ही दोघही राजकारणात किती पुढे जातील। अगं अख्ख्या पंचक्रोशीत यांना कुणीही मागं टाकू शकणार नाहीत। या इलेक्शन मध्ये आपण जिंकणार हे निश्चित। आई अगदी 100 नंबर बोललीस तू। करा करा, तोंड भरून कौतुक करा त्या पूर्वीचं। पण जिचं तुम्ही एवढं कौतुक करताय ती तुमच्या घरात सून म्हणून कधी येणारच नाही। लवकरच तुमची ही युती धुळीला मिळणार आहे आणि सिद्धू पूर्वीच्या लग्नाचं स्वप्नही उद्ध्वस्त होणार आहे। नाही आजी, त्याने आमची कन्या पायगुणी आहे एवढंच नाही, अहो सिद्धिराज देखील तितकेच गुणी आहेत। अहो युती झाल्यापासून मी पाहतोय ना, सासवड मध्ये सिद्धिराज यांच्या नावाचा किती दबदबा येतो। हा मी नक्की सांगतो तुम्हाला, दोन्ही घराण्यांच्या राजकारणाचा वारसा ते अगदी समर्थपणे पार पाडतील बघा। शेवटी त्याच्या आजोबांचाच नातू आहे तो। त्यांच्या अंगातले सगळे गुण त्याच्यात उतरले, अगदी त्याच्या आजोबांच्या वरती गेलाय तो। सिद्धिराज गाडे पाटील यांचा, गुणाजीराव भालेरावांचा। बरं बरं, हे सगळं खरं आहे, पण ज्याच्याबद्दल इतकं कौतुक चालू आहे ते आपले सिद्धिराज गाडे पाटील आहे तरी कुठे? हो अरे हो, आल्यापासून ते मला कुठे दिसलेच नाहीत। संपतराव, अहो आहेत कुठे ते सिद्धिराज? अहो बोलवा, अहो एव्हाना रॅली निघायला हवी होती। हो, मी बोलवून आणते आलेच। या सिद्धू, आज या रॅलीच्या निमित्ताने आपण पूर्ण सासवडमध्ये एकत्र फिरणार। आता सगळ्यांच्याच मनात उत्सुकता निर्माण होणार आहे आणि मग सभा झाली की सगळ्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। तू कायमचा माझा होशील सिद्धू। सिद्धू, ए सिद्धू, सिद्धू बाळा, सिद्धू, सिद्धू गेला कुठे हा? अरे आता कसे काय लाईट्स गेले? हा मुलगा पण कुठे गेला कळत नाहीये।
सिद्धू सिद्धू ए सिद्धू रॅलीसाठी सगळेजण वाट बघतायत त्याची आणि हा कुठे गेला? शी. फोन पण उचलत नाही हा मुलगा. रॅलीच्या कामात आहे. इथे रॅलीसाठी ह्याची वाट बघतात आणि हा रॅलीच्या कामात आहे. मला खात्री आहे रॅलीचं वगैरे काही कारण नसणार. सगळं खोटं बोलतोय हा. नक्की दळवींच्या घरात गेला असणार. काय करू काही कळत नाहीये. दळवींच्या घरात जर कोणाला विचारायचं म्हटलं तर मला उलट प्रश्न करतील. काय करू? कोणाला विचारू? अहो संपतराव, अहो सिद्धिराज आहेत कुठे? बोलवा त्यांना. अहो फार उशीर होतोय. का असा वागतोय हा मुलगा देवालाच ठाऊक. त्या रॅलीसाठी वाट बघतायत त्याची आणि तरी ह्याचा एक पाय त्या दळवींच्याच घरात. हो, आता रॅलीला उशीर होऊन चालणार नाही. अहो लोकांची ऑफिसला जायची वेळ झाली आहे. अहो मार्केटमध्ये गर्दी असते, रस्त्यावर ट्रॅफिक असतं. त्यामुळे आत्ताच जास्तीत जास्त लोकांचं ना आपल्या रॅलीकडे लक्ष जाईल. हो हो हो. आई बघ रेणुका कुठे आहे ती? अगं रेणुका, ए रेणुका, आले आले. अगं बघ ना सिद्धूला यायला किती वेळ लागेल ते. कमाल आहे भैया. अगं तू काय पाहत राहिलीस आमच्या तोंडाकडं? जा जरा सासूला बोलून आण जा. आले. काय ग? कुठे आहे सिद्धू? अहो काय एवढा उशीर होतोय त्यांना? आवरलंय ना त्याचं? अहो इतका वेळ का लागतोय त्यांना? अगं कुठं आहे सिद्धू? काय झालं? अगं आता धडा धडा बोल ना. का आता बोलण्यासाठी सुद्धा मुहूर्त काढायला पाहिजे तुला. आई सिद्धू. काय सिद्धू सिद्धू काय? सिद्धू घरात नाहीये. काय? मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघण्यात सुद्धा काही अर्थ नाही. आता तुम्ही रॅली पुढे न्या. अगं काय सिद्धू घरी नाही? करा अजून उदो उदो करा सिद्धूच्या नावाचं. तुम्ही त्याला जितकं डोक्यावर घेऊन नाचाल तितकंच तो तुम्हाला तोंडावर पाडेल. आणि मला तेच तर बघायचं आहे. कुठे गेलाय सिद्धू? हो ना. आणि आपण दोन पक्षांची युती दाखवण्यासाठी रॅली काढतोय ना. मग मी जर एकटीच रॅलीत गेले तर मग लोकांना आणखी प्रश्न पडतील. रॅलीत सिद्धू असायलाच हवा ना. असं कसं सिद्धू निघून जाऊ शकतो? त्याला माहिती आहे ही रॅली आपल्याकरता किती महत्वाची आहे. मी बघतो कुठे गेलाय तो. नाही त्याला फोन नका करू तुम्ही. नाही उचलणार तो फोन. मी केला होता आता. अहो मग आता करायचं तरी काय? मी एक सुचवू का? हो सुचवा. सांगतो जान. आता तुला सगळं सांगितलंच पाहिजे. मला किचनमध्ये खाली पाडून तो माणूस जेव्हा पळाला ना तेव्हा मी स्वतःला कसं बसं सावरलं आणि परत त्याच्या मागे पळत आलो. बाहेर बघितलं तर ना तो माणूस दिसला ना आपला वॉचमॅन. मला असं वाटलं की आपला वॉचमॅन त्याचाच पाठलाग करत बाहेर निघून गेलाय. म्हणून मीही बाहेर पळत गेलो. मी त्याला बाहेर पळताना बघितलं. जसं त्याला पकडायला जाईन तेवढा तो निसटला. पण मग हे कपडे
जानू हे कपडे मला ना गेटच्या बाहेर मिळाले आणि ते खूप नंतर. हा खूप मोठा पुरावा आहे म्हणून मी या कपड्यांना सांभाळून डिक्कीत ठेवलेले. मी सांगतोय जानू तुला, हा माणूस आपल्या आजूबाजूलाच फिरतोय. नक्की त्याचं इंटेन्शन काय हे अजून मला कळलं नाही, पण एवढं नक्की आहे की तो आपल्या आसपासच आहे. गुणाजीराव साहेबांचा गुणाजीराव साहेबांचा गुणाजीराव साहेबांचा गुणाजीराव साहेबांचा कुठं गेला तो कार्टा? कोणाची समोर नाक कापलं माझं त्याने. हा असा जाऊ कसा शकतोय? सिद्धू लक्ष्मीताईंकडे. अरे संपत, आजच्या दिवशी हे असं वागायची हिंमत तो करूच कसं शकतोय? हे सगळं त्या भावनामुळे आणि तिच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींमुळे होतंय. बघा नाही, दरवेळी काही ना काहीतरी होतं आणि आपला सिद्धू जातो तिच्या मागे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आणि बघा, म्हणजे मला असं वाटतं की आपण येत्या 1-2 दिवसामध्ये भावनाचं लग्न लावून देऊया का? म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्सच संपून जातील आणि सिद्धूचं भावनाचं भेटणं सुद्धा बंद होईल. रेणुका, तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतं का? आई, कळतंय मला, मग म्हणूनच मी सांगते. हे बघा, भावनाचं जर लग्न लावून दिलं ना तर खरंच सिद्धू आणि भावना एकमेकांना भेटणंच बंद करतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपणच जर भावनाचं लग्न लावून दिलं तर एका अपशकुनी मुलीचं आयुष्य मार्गी लावलं, ह्या गोष्टीचा आपल्याला इलेक्शनमध्येच फायदा होईल. अरे संपत, नाही हे तुझ्या बायकोचा वरचा मजला सुद्धा कधी कधी चांगलाच चालतो नाही? आई, मलाही रेणुकाचं म्हणणं पटतंय. अरे हो, पण हे सगळं करायचं तरी कसं? सांगतो. सुनबाई, सगळ्यांसाठी चहा टाका. हो पप्पा. हे बघ संपत, या अवघड जागेच्या दुखण्यावरती लवकरात लवकर तोडगा काढायचा. आणि हो, तोही आजच्या आज काढला पाहिजे. समजलं? लक्ष्मी, रद्दी कुठे ठेवलेस का? हे पेपर्स ठेवायचे नाही, मला आता आणा. ठेवतो. अरे संपतराव, तुम्ही या ना, या. लक्ष्मी, संपतराव आले. या 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 ना. या ना. नमस्कार. बसा. आलेच ना? बसा बसा. काय म्हणता संपतराव, कसे आहात? एकदम ठीक. आज एकदम अचानक सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. तुमचीच एक अडचण सोडवायला आलोय. अडचण
आमची कुठली अडचण संपतराव? तुमच्या भावनाच्या लग्नाची जबाबदारी आता आम्ही घ्यायचं ठरवलंय. म्हणजे तिच्या गळ्यात कोणीतरी मंगळसूत्र घातलंय हे आतापर्यंत सगळ्यांना कळलंय. संपतराव, हे जरी खरं असलं तरी भावनाच्या इच्छेशिवाय अहो, तिच्या इच्छेचा संबंध येतोच कुठे. तुम्ही तिचं लग्न लावून दिलं पाहिजे, तिची इच्छा असो वा नसो. अहो अहो, वेळच्या वेळी गोष्टी होणं किती महत्वाचं आहे ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. त्यांना काय कळतंय? नाही, माफ करा, पण आत्ताची पिढी असं उठून ऐकणार नाही आपलं. म्हणजे ते स्वतःच्या मतांवर खूप ठाम असतात. आपण सांगून काही होणार नाही. अहो, आई वडील आहात ना तुम्ही, मग सांगू काय म्हणताय? तुमचा हक्क आहे तो. लवकरात लवकर तिला लग्नासाठी तयार करा. मी तिच्यासाठी मुलगा शोधणार म्हणजे शोधणारच. संपतराव, हे बघा, तुम्ही माझे व्याही आहात. तुमच्या मुलीची गावभर चर्चा म्हणजे आमच्याबद्दल चर्चा. तुमची मुलगी लाख म्हणेल हो, लग्न करायचं नाही, पण लोक आमच्या तोंडाला काळं फासतील त्याचं काय? हो, पण असं काय करताय? अहो वहिनी, आम्ही भावनासाठी मुलगा शोधू काही विचारायला नाही आलोय. तिच्यासाठी मुलगा शोधतोय हे सांगायला आलोय. तिच्याशी बोला आणि संध्याकाळी काय ते कळवा. अहो, काय ते म्हणजे होकार. कळलंच असेल तुम्हाला. हे बघ संतोष, तू जशी मागणी केली होतीस ना, त्याप्रमाणे ह्यांनी भावनासाठी स्थळ बघायला सुरुवात केली आणि म्हणजे तसे प्रयत्न सुरू केले. आता भावनाला लग्नाला तयार करणं ही जबाबदारी तुझी. बघतोयस काय? अरे, तिने जर लग्नाला होकार दिला तरच लग्न होऊ शकेल ना हे. नाही, म्हणजे ज्या माणसाने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय तो माणूस सापडलाय का? हा, नाही, तो सापडला नाहीये, पण आम्ही दुसरा चांगला मुलगा शोधतोय तिच्यासाठी. हे बघ, भावनाच्या आयुष्यात जे काही झालं, म्हणजे जे काही घडलं, त्याची सगळी कल्पना आपण मुलाकडच्यांना देणार आहोत. हं, हे बघ, मुलाकडच्यांकडनं या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही याची जबाबदारी आमची. पण आता भावना आणि तुझ्या घरच्यांकडून या लग्नाबाबतीत कुठली अडचण येणार नाही याची जबाबदारी तुला घ्यावी लागेल. आहे ना हो, शक्य नाही ते. मला कसं सांगू? नाही, भावना मान्य नाही करणार. ती तिच्या मतावर एकदम ठाम असते. आणि आमच्या घरचे, त्यांना काही स्वतःची मतच नाही. ती बोलेल तसं वागतात. शक्य नाही, शक्य नाही. संतोष, मुलगा येणार आहे तुला एक? हो, शिकत असेल ना? आहे ना, 8वीत आहे. कसं आहे, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये जर त्याचं शिक्षण झालं तर म्हातारपणासाठी तुला आधार म्हणून उभा राहील ना. आणि शिक्षण हल्ली खूप महाग झालंय रे. केवढं महाग झालंय. असं वाटतं मुलांना शिकवूच नाही. मी खरं तर समजू शकते, घराचा सगळा भार तुझ्यावर असेल, तू एकटाच कमावणार आहेस. हो ना. ठेव, मुलाच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल. मला एक गोष्ट लक्षात येत नाहीये.
की भावनाच्या लग्नात तुम्ही इतका इंटरेस्ट का घेताय? म्हणजे तिच्या लग्नाने तुम्हाला काय फायदा होणार आहे? आणि तुम्हाला भावनाचा एवढा पुळका का आलाय? अरे नाही, पुळका वगैरे काय काही बोलतोयस तू. हे बघ, तुला तर माहितीच आहे ना, आता इलेक्शन जवळ आलेत. भावनाचं लग्न जर आम्ही लावून दिलं तर यांना इलेक्शनमध्ये फायदा होईल ना त्याचा. एवढंच कारण आहे, दुसरं काय असणार आहे? हे बघ, हा असा पर्याय आहे ज्याने तुझ्या बहिणीसाठी सुद्धा ते फायद्याचं होईल आणि त्यात आमचाही फायदा होईल. नुकसान कोणाचंही नाही. आता जास्त विचार करू नकोस आणि तुझा फायदा बघ. ठीक आहे, मी भावनाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. फार कठीण नाही आहे ते, पण करतो मी प्रयत्न. येतो. ये. तुम्ही इथे? मी ते बहिणीच्या लग्नाच्या कामासाठी आलो होतो. काय करणार, भावाला चपला झिजवाव्याच लागतात हो. बराच वेळ झाला हो, ऑफिसात जायला पाहिजे, नाही तर हाफ डे पडेल माझा. येतो. हा, जयंत, तरी पण मग हे सगळं तू पोलिसांना का नाही सांगितलंस? म्हणजे जानूला माझी स्टोरी पटली आहे. जयंत, काय विचारतीये मी? तू हे सगळं पोलिसांना का नाही सांगितलंस? जानू, जेव्हा पोलीस आले होते तेव्हा काय सिच्युएशन होती तुला माहिती आहे? त्यांनी माझ्यावर विश्वासच ठेवला नसता, उलट मलाच दोषी ठरवलं असतं त्यांनी. जयंत, अरे हा त्या माणसाविरोधात असणारा सगळ्यात मोठा पुरावा आहे. नाही 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 नाही, मला असं वाटतंय आपण आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊया आणि हे कपडे पोलिसांना देऊया. चल. आता जानू, आपण लॉंग ड्राईव्हला चालला ना, मी नंतर जाईन पोलीस स्टेशनला आणि जमा करेन तिथे. जयंत, अरे असं काय करतोयस तू? एकतर आधीच तुझ्या जीवाला धोका आहे. कोणीतरी मुद्दाम तू न केलेल्या गुन्ह्यामध्ये तुला अडकवण्याचा प्रयत्न करतोय आणि अशात त्या माणसाला शोधायचं सोडून आपण फिरायला जाऊया असं कसं म्हणू शकतोस तू? नाही जयंत, तू म्हणण्याप्रमाणे ती व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला असेल ना, तर त्या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे. जयंत, हे सगळं ना खूप भीतीदायक आहे. मला खूप भीती वाटते. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आपण आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जातोय. चल. जानू प्लीज ऐक ना माझं. जयंत, मी म्हटलं ना तुला, आपण पोलीस स्टेशनला जातोय म्हणजे जातो आणि या बाबतीत मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. काय झालं दादा? तू असं बाहेर का बोलवलंस मला? अगं, बाहेर बोलवलं म्हणजे आपल्या घरात काही बोलण्याची सोय असते का, म्हणून बाहेर बोलवलं. पण काय बोलायचंय तुला? मला काय बोलायचंय भावना, मी जे काय म्हणतो ते तुला पटतंय का बघ. आपल्या आई वडिलांवरचा भार हलका व्हावा असं नाही का वाटत तुला? का नाही वाटणार? वाटतं की, सगळ्यांनाच वाटतं, तसं मलाही वाटतं. मग करत का नाहीस तो? हे असं काय म्हणतोयस तू? दादा, माझ्या परीनं जेवढं होईल तेवढं मी करते. स्वयंपाकात आईला मदत करते, काही लागलं तर बाबांना मदत करते. तसा भार हलका नाही ग, तसं नाही म्हणत आहे मी. मग म्हणजे तुम्हा सगळ्यांना वाटतं की आई बाबांना जो काय मनस्ताप होतो तो फक्त मी एकटा देतो, असं वाटतं की नाही? हा, वाटतं की नाही? तसं नाही आहे ते. बाकी तुम्ही सगळ्यांनी पण आई बाबांना तेवढाच त्रास दिलाय, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त दिलाय. काय त्रास दिलाय? काय बोलतोयस तू? सगळं अजून एक्सप्लेन करून सांगू? ठीक आहे. आता बघ,
हरीशने त्या सिंचनाशी पळून जाऊन लग्न केलं की नाही हां? नंतर बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम झाला म्हणून स्वतःच्याच बायकोचे दागिने चोरून घेऊन गेला. तो वेंकी आधीच खायला काळ भुईला भार होताच घरात, कमवायला लागला नाही तोपर्यंत घरात एक बायको घेऊन आला लग्न करून. आणि जानूने शिक्षण कंप्लीट करण्याच्या आधीच लग्न केलं. मग एक म्हणून सेटल नाही. आणि तुझ्या बाबतीतल्या गोष्टी तर संपतच नाही आहे. ते श्रीकांतराव गेल्यापासून लोक तुला अवलक्षणी जे काय म्हणतायत ते तर तुझ्या मागेच लागलंय. बरं ते कमी होतं त्यात तू त्यांची मुलगी आपल्या घरात सांभाळायला घेऊन आलीस. ते संपतंय तोपर्यंत हे मंगळसूत्रच. अगं लोक चर्चा करतात ग बाहेर. आई बाबांना या गोष्टीचा त्रास नसेल का हो? आता तू लग्न करायला नकार देतेस, या गोष्टींचा त्रास होतो. आई बाबांना काळजी आहे याची. मान्य आहे आई बाबा तुला सपोर्ट करतात, पण याचा अर्थ असा नाही की तू त्यांचा गैरफायदा घ्यावास. या वयात का त्रास देतेस त्यांना? हा सांग ना. लोकांचे टोमणे अपमान का सहन करायला लावतेस? आपल्या आई वडिलांनी आयुष्यात फक्त 2च स्वप्न बघितली. एक म्हणजे त्यांच्या 3 मुलींची थाटामाटात लग्न लावायचं आणि दुसरं म्हणजे स्वतःचं घर बांधायचं. पण या 2 स्वप्नांच्या आड येतेस तू, असं नाही वाटत तुला? दादा काय बोलतोस तू? अगं खरं ते बोलतोय मी. सत्य नेहमी बोचत असतं. तू लग्न करणार नाहीस हा तुझा निर्णय. आई बाबांचं एक स्वप्न धुळीला मिळालं की नाही? हां, आणि दुसरं स्वप्न घर बांधायचं. त्याच्यासाठी आपली ऐपत आहे का? हां, आहेत का त्यांच्याकडे पैसे? आपली आर्थिक परिस्थिती माहिती आहे ना तुला. आता तू एवढं कमवतेस, थोडासा तरी गैरखर्च देतेस का तू? स्वतःहून देतेस का? दादा मी नेहमीच बाबांना म्हणते, पण तेच पैसे घ्यायला नाही म्हणतात. त्याला मी काय करू? अगं ते म्हणणारच, पण स्वतःहून करायचे थोडेसे पैसे पुढे. मग तुला लक्षात येतंय बाबांच्या डोक्यात मुलगा मुलगी हा भेदभाव आहे, कारण ते तुला परक्याचं धन समजतात. पण हे परक्याचं धन परक्याच्या घरी जायला तयारच नाही. आमच्याच घरात ठाण मांडून बसलंय. बघ भावना, जरा विचार कर. तुझ्यामुळे कोणाला त्रास होतोय याचा जरा विचार कर. तू लग्न करायचं नाही हा तुझा हट्ट म्हणजे स्वार्थीपणा आहे. स्वार्थीपणा निव्वळ. लक्षात ठेव. तू तुझा आणि आनंदीचा दोघांचाही भार आपल्या आईवडिलांवर टाकतेस. हे बघ, मोठा भाऊ म्हणून सांगतोय, लवकरात लवकर लग्न कर आणि बाहेर पड, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच मोकळा श्वास घेता येईल. कळलं? आणि एक, तू आणि आनंदी जोपर्यंत या घराच्या बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत त्या वेंकीला आणि आरतीला या घरात राहायला जागा कुठे आहे? हा बघ बाबा, तू जर या घराच्या बाहेर पडली नाहीस तर त्या दोघांना मी या घरातून बाहेर काढे. लक्षात ठेव. बघ, विचार कर. जयंत, अरे तू काही बोलत का नाहीयेस? काय सगळं सिरियसली घेत नाहीयेस तू? हे बघ, आपल्याला पोलिसांची मदत घ्यावीच लागणार आहे जयंत. जयंत, तुझ्या त्या माणसाने जर तुला काही केलं तर काय करू मी? कशी जगू तुझ्याशिवाय? मी मला तुझी काळजी कळते, पण मी तुला पोलीस स्टेशनला आता घेऊन जात नाही. अरे पण का? शानू, तू कधी पोलीस स्टेशनला गेली आहेस का? तुला माहिती आहे का तिथलं वातावरण कसं असतं ते? नाही, म्हणजे एकदा बाबांना चुकीच्या आरोपाखाली पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते, तेव्हा आम्ही सगळे खूप टेन्शनमध्ये होतो. पण तेव्हा पण माझ्या घरच्यांनी मला पोलीस स्टेशनला नेलं नव्हतं. खरं तर पोलीस स्टेशन म्हटलं की आपल्यासारख्या नाकासमोर चालणाऱ्या माणसांना जरा भीती वाटते. पण यामुळे मी तुला आता पोलीस स्टेशनला घेऊन जात नाही. तू तिथे घाबरून जाशील जानू. तुला माहित नाही ते पोलीस कशी असतात ते. आपण त्यांना काही सांगायला गेलो आणि त्यांनी आपल्यालाच तासनतास बसवून ठेवलं तर? चौकशी काढण्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्यालाच आडवे तिडवे प्रश्न विचारले तर? आपल्यावर प्रेशर टाकलं तर? आणि मग आपल्याच काढून आपण न केलेल्या गोष्टी कबूल करून घेतल्या तर? जानू, तू इतकी निरागस, साधी भोळी,
चुकून तुझ्या तोंडून काही निघून गेलं ना तर ते आपल्यालाच महागात पडेल. जानू, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? जर का मला ते कपडे लपवायचे असते तर मी डिक्कीत का ठेवले असते? मी गाडीत यासाठी ठेवले कारण उद्या सकाळी ऑफिसला जाताना मी ते कपडे पोलीस स्टेशनमध्ये जमा करणार होतो. ठीक आहे जयंत, तुला जे योग्य वाटतंय ते कर, पण लवकरात लवकर कर. हे बघ, तो माणूस जो कुणी आहे ना, हे आपल्याला शोधून काढायलाच हवं जयंत. हो जानू, हे टेन्शन मलाही आहेच. जानू, आता तुझ्या डोक्यात कसलेच डाऊट नसतील तर आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया प्लीज. कालपासून पोलीस इन्व्हेस्टिगेशन, वॉचमॅनचं गायब होणं, या सगळ्या गोष्टींनी मीही थकून गेलोय. मलाही ब्रेकची गरज आहे जानू. सॉरी जयंत, जाऊयात आपण. तू बस गाडीत. जयंत, आत्ता कसा बसा सुटलायस. होपफुली जान्हवी हा विषय परत कधीच नाही काढणार. पीठ पेरलेलीच करूया ना ग? हो हो आई. कसं वातावरण झालंय हो बाहेर? हो ना ग, बघा ना, ती ढगाळ. पावसाळा सुरू झालाय. अगदी बरोबर. सकाळपासून मळब आहे बघ. आई, आई, मला तुझ्याशी आणि बाबांशी थोडं बोलायचं आहे. काय ग, काय झालं? बोल ना. तू बाबांना बोलव ना. अहो अहो, काय ग लक्ष्मी? भावनाला काहीतरी बोलायचं होतं. बाबा, आई, मला सांगायचं होतं की आत्तापर्यंत मी लग्न न करण्यासाठी खूप कारणं दिली, पण आता मी नीट विचार केलाय. मला असं वाटतंय की मी लग्न करण्यातच माझं भलं आहे. भावना, नक्की काय झालंय? तू तुझा निर्णय असा अचानक का बदललास? म्हणजे बाबा, सिंचना वहिनीचे बाबा माझ्यासाठी स्थळ बघणार आहेत ना. मागच्या वेळी श्रीकांतचं स्थळ आलं होतं तेव्हाही आपल्या घरात सगळेच खूप आनंदात होते, आणि आता मी आनंदींचाही नीट विचार केलाय. जर का माझ्या एखाद्या निर्णयामुळे आनंदींना त्यांचे बाबा मिळणार असतील तर मान्य आहे, आई बाबा तुला सपोर्ट करतात, पण याचा अर्थ असा नाही की तू त्यांचा गैरफायदा घ्यावास. या वयात का त्रास देतेस त्यांना? हा, सांग ना. लोकांचे टोमणे, अपमान का सहन करायला लावते? सत्य नेहमी बोचत असतं. तू लग्न करणार नाहीस हा तुझा निर्णय. आई बाबांचं एक स्वप्न धुळीला मिळालं. भावना बाळा, अगं आई, मी खरंच लग्न करायला तयार आहे, आणि मी हे सगळं मनापासून बोलतेय बरं का. मी एक काम करते, मी आत्ताच सिंचना वहिनीच्या बाबांना फोन करून हे सगळं सांगते. मी सांगते. वहिनी, तू बाबांना फोन लावतेस तुझ्या? हो ताई, लगेच लावते. सिंचना? हा बोल सिंचू बेटा. हा पप्पा, भावना ताईला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा दे दे. एक मिनिट. हा, हा काका, नमस्कार. मी भावना. हा बोल बाळा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लग्नाला तयार आहे. वा, उत्तम बातमी बेटा. तू अगदी योग्य निर्णय घेतलायस. देव तुझं भलं करो. हा, पण माझ्या काही अटी आहेत. अटी?
बोल ना बाळा. पहिली अट, जो कोणी मुलगा असेल त्याला माझ्या भूतकाळाविषयी सगळी माहिती असायला हवी. श्रीकांतचा ऍक्सिडेंट, पत्रिका, अर्धवट राहिलेलं लग्न, सगळं. दुसरी अट, त्यांनी आनंदींचा स्वीकार करायला हवा. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची अट, माझ्या घरात ज्याने कोणी मंगळसूत्र घातलंय तो अजूनही सापडलेला नाही. जोपर्यंत तो माणूस माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी बोहल्यावर चढणार नाही. मान्य आहे बेटा, सगळ्या अटी मान्य आहे तुझ्या. मासा गळाला लागला म्हणायचा. म्हणजे भावना लग्नाला तयार झाली? हो, आम्ही काहीतरी ठरवलं आणि ते झालं नाही, असं कधी होईल का? देव पावला म्हणायचा. म्हणजे तुमच्या प्रयत्नांना यश आलं तर. मी काय म्हणते, आपण पुढच्या तयारीला सुरुवात करायची का मग? कसली तयारी आता? काय? सिद्धू, नेहमीच तुला भावनाची आणि दळवी कुटुंबाची काळजी वाटत असते ना. आता आम्ही असं ठरवलंय की तुझी काळजी आणि दळवी कुटुंबाचे प्रश्न एकाच फटक्यात सोडवायचे. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? सिद्धू, तुझ्या पप्पांनी भावनाचं लग्न ठरवायची जबाबदारी घेतली. काय? अरे, उद्याच आपण भावनाचं स्वयंवर करणार आहोत आणि त्या स्वयंवरात जो मुलगा भावनाच्या सगळ्या अटी मान्य करेल आणि तिला योग्य ठरेल अशाच मुलाबरोबर आपण तिचं लग्न लावून देणार आहोत. नका लावून देऊ त्यांचं लग्न. अहो पप्पा, त्यांना नसेल करायचं लग्न तर राहू दे ना. आपण कशाला उगाच कोणाच्या लग्नाच्या प्रकरणात लुडबुड करायची? जाऊ द्या ना, सोडून द्या तुम्ही. त्यांचं ते बघतील ना पप्पा. अरे काय त्यांचं त्यांना बघू दे. काय बोलतोयस तू सिद्धू? आणि तू बोलतोयस हे? एरवी त्यांच्या प्रत्येक संकटात स्वतःचं आयुष्य विसरून त्यांच्या मागे धावतोस ना. मग आता तिचं लग्न होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना ही. आणि हे बघ सिद्धू, तिच्या संकटांचा मक्ता तिच्या नवऱ्याला घेऊ दे. तू घ्यायची गरज नाही. तू कोणीही लागत नाहीस तिचा, कळलं? लागतो आई. मी तिचा नवरा आहे. एका लग्न झालेल्या मुलीचं पुन्हा लग्न कसं होईल? आणि मुळात भावना मॅडम माझं सर्वस्व आहे. पप्पा, मला असं वाटतंय की तुला जे काय वाटतंय ना ते तुझ्यापाशीच ठेव आणि स्वयंवराच्या तयारीला लाग. कार्यक्रम कसा 100 नंबरी व्हायला पाहिजे. ते श्रीकांतराव गेल्यापासून लोक तुला अवलक्षणी जे काय म्हणतायत ते तर तुझ्या मागेच लागलंय. बरं, ते कमी होतं त्यात तू त्यांची मुलगी आपल्या घरात सांभाळायला घेऊन आलीस. ते संपतंय तोपर्यंत हे मंगळसूत्राचं प्रकरण. अगं, लोक चर्चा करतात ग बाहेर. तू लग्न करायचं नाही हा तुझा हट्ट म्हणजे स्वार्थीपणा आहे. स्वार्थीपणा निव्वळ. मोठा भाऊ म्हणून सांगतोय, लवकरात लवकर लग्न कर आणि बाहेर पड. म्हणजे आम्हा सगळ्यांनाच मोकळा श्वास घेता येईल. भावना मॅडम, तुम्ही लग्नासाठी तयार झालात असं कळलं.
तुम्ही हे बोलायला आलायत? नाही म्हणजे तसं नाही, पण पण तसंच आहे. आत्तापर्यंत लग्नाला नाही म्हणणारी व्यक्ती अचानक हो कशी काय म्हणते, असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. सिद्धिराज, माझ्यामुळे घरात सगळ्यांचीच गैरसोय होतीये असं वाटतंय मला. म्हणजे मी बाबांना घर खर्चासाठी पैसे देते पण ते नाही घेत, त्यामुळे खर्चाचा भार. व्यंकीदादा आणि आरती वहिनीसाठी त्यांना त्यांची सेपरेट रूम नाही आहे, त्यामुळे प्रायव्हसीचा प्रॉब्लेम. आणि माझा स्वभाव जानूसारखा पण नाही आहे की माझे प्रॉब्लेम्स मी घराबाहेरच सॉल्व्ह करीन, घरापर्यंत आणणार नाही. त्यामुळे माझ्या प्रॉब्लेम्समध्ये ना घरचे सगळे भरडले जातात. संतोषदासारखं मला घरच्यांना बोलताही येत नाही, हरी सिंचना वहिनीसारखं स्वतंत्र जगताही येत नाही. एकंदरीत काय तर मी इथे राहिल्याने सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे माझं जर का लग्न झालं तर सगळ्यांचीच अडचण कायमची दूर होईल ना, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. आणि तुमच्या पप्पांनी मला सांगितलंय ते माझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधणार आहेत. तसं झालं तर माझंही सगळं चांगलंच होईल, आनंदींनाही त्यांचे बाबा मिळतील. ह्या सगळ्यासाठी मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हो पण मॅडम, या सगळ्यात तुम्हाला लग्न करायचंय की नाही हे महत्वाचं नाही आहे का?